नमस्कार, मी यामिनी दळवी. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची दिवसभरातली अत्यंत मोठी बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची आणि भगवं वादळ आज जालन्यामधल्या आंतरवाली सराटी या गावामध्ये जमताना बघायला दिसतंय. सभेला 6 ते 7 लाख मराठा बांधव जमण्याचा जरांगे पाटील यांनी दावा केलेला आहे. जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये हे भगवं वादळ अवतरणार आहे. आज दुपारी 12:30 वाजता मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार आहे. तर मराठा बांधव कालपासूनच आंतरवाली सराटीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. साधारणतः 250 एकर मैदानामध्ये जरांगेंची ही सभा होणार आहे. पार्किंगची सुद्धा विशेष व्यवस्था केली गेली आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आहे. मराठा बांधवांना एकजुटीने राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. जालन्यामधल्या अंबड तालुक्यामधल्या आंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तसंच खासगी शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे. तर सभेसाठी जाणाऱ्या बांधवांना अन्नदानाचं वाटप सुद्धा केलं जात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा अन्नदान केलं जात आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी. सोबत इथे महावितरणचे काही कर्मचारी आहे, आपण यांच्याशी बातचीत करूया. सर, मला सांगा नेमका तुम्ही हा उपक्रम काय करत आहात? आज होणाऱ्या महासभेसाठी जे काही आमचे सर्व मराठा बांधव येणार आहेत त्या मराठा बांधवांसाठी आम्ही नाश्त्याची व्यवस्था आहे अंतरवाला फाटा या ठिकाणी केलेली आहे. कारण आता तिथं खूप गर्दी असणार आहे आणि जाण्या येण्याला वेळ लागणार आहे. खूप मराठा बांधवांना असं पायी जावं लागणार आहे. तर त्या संदर्भात त्यांना नाश्ता आणि चहाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली की बरं सर, काय सांगणार? आज या महासभेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून लाखो शेकडो कोटीनं पब्लिक येणार आहे. त्यात आमचा एक महावितरणचा खारीचा वाटा म्हणून कुठंही मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये, वेळोवेळी त्यांना जिथं खाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, त्यामुळे आज आम्ही महावितरण कंपनी एक खारीचा वाटा, एक आमच्या मनाला असं समाधान वाटेल की बाबा आपण तिथं बांधवांची गैरसोय होऊ दिली नाही म्हणून, त्यामुळे हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे. आपण किती पॅकेट्स किंवा किती अन्नदान वाटप करणार आहात? आमच्या आज महावितरण टीमतर्फे 600 डझन केळी, एक 1.25 क्विंटलचा उपमा आणि 3000 लोकांची चहा, एक 5000 बिस्लरी वाटप असा आमचा आज फराळाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आपण माझ्या मागेही पाहू शकता कशा प्रकारे इथे अन्नदान वाटपासाठी मराठा बांधव अन्नदान करत आहे. त्याचबरोबर मराठा बांधव सकाळी सकाळी नाश्ताही करत आहेत, चहाही घेत आहे. इथे असलेले महावितरणचे कर्मचारी हे गाड्यांना थांबवून हात दाखवून त्यांना थांबवत आहे आणि इथे अन्नदान करीत आहेत. आपण पाहू शकता खाकी वर्दीतील पोलीस बांधवही इथे बसलेले आहेत. त्याचबरोबर अग्निशामक दलाचे जवानही इथे नाश्ता करताना पाहायला मिळत आहे. आज मनोज जरांगे यांची रेकॉर्ड ब्रेकाची सभा होणार आहे आणि या सभेत सर्वांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस जवान देखील सहभागी होणार आहे. पोलीस जवानांवर सर्वांच्या सुरक्षिततेची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. पोलिसांची हाल होऊ नये यासाठी अन्नदान वाटपाचा कार्यक्रम इथे घेण्यात येणार आहे. गौरव साळी, पुढारी न्यूजसाठी, जालना. तर सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे. साधारणतः 160 एकराच्या जागेमध्ये या सभेसाठीचं मैदान तयार करण्यात आलंय. सभा मैदानामध्ये प्रवेश करण्यासाठी 8 प्रवेशद्वार सुद्धा आहेत. तर मनोज जरांगे यांच्या एंट्रीसाठी 600 फुटांचा भव्य असा रॅम्प आहे. 8 ठिकाणी पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकूण 150 एकराच्या जागेमध्ये पार्किंगची सोय झाली आहे. 20 बाय 36 फुटांचं स्टेज उभारण्यात आलेलं आहे. सभेच्या ठिकाणी 20 LED स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेले आहेत. 400 डॉक्टर सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील. मैदानामध्ये 10 ठिकाणी वैद्यकीय सुविधेची केंद्र उभारली गेली आहेत. 6 लाख पाण्याच्या बाटल्या, 20 टँकरची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. 10,000 स्वयंसेवकांची सभेसाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. पार्किंग ते सभास्थळापर्यंत मोफत खाद्यपदार्थांचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे. तर ही मोठी गर्दी आपण बघतोय आंतरवाली सराटी या गावामध्ये जमलेल्या या सगळ्या जनसमुदायाची. आणि कालच रात्रीपासून खरं तर हे सगळे मराठा बांधव इथे उपस्थित झालेले बघायला मिळत आहेत. आज दुपारी 12:30 वाजता मनोज जरांगे पाटील हे या सभेला संबोधित करतील. मात्र ते नेमकं काय बोलणार याकडे जसं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तशीच उत्सुकता सुद्धा वाढताना दिसते आहे. आणि यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आंतरवाली सराटीमध्ये सगळे मराठा बांधव एकवटलेले आहेत. तर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेला होता आणि त्याआधी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि यानंतर महाराष्ट्राचा दौरा झाल्याच्या नंतर आज
14 ऑक्टोबर रोजी ही सभा होते आहे। या सभेसाठी 6 ते 7 लाख लोक येण्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। तर आपण बघतोय काल रात्रीपासूनच इथे गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने लोक इथे जमता आहेत। आपापल्या गाड्या घेऊन सुद्धा लोक इथे आलेले असल्यामुळे पार्किंगचा सुद्धा प्रश्न होता, त्यामुळे 150 एकरांच्या जागेमध्ये पार्किंगची सुद्धा करण्यात आलेली आहे। तर एकूणच या सगळ्या आंदोलनाच्या प्रवासामध्ये मराठा बांधवांनी एकजुटीने राहावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। तर जे आयोजक आहेत, जे ग्रामस्थ आहेत, त्यांनी सुद्धा या नियोजनामध्ये मोठा हातभार लावलेला दिसतोय। तर काही वैद्यकीय केंद्र सुद्धा उभारण्यात आलेली आहेत। 10 ठिकाणी या पद्धतीची वैद्यकीय केंद्र असतील। सोबतच 400 पेक्षा अधिक डॉक्टर सुद्धा या ठिकाणी तैनात केले जातील। तर प्रचंड मोठी गर्दी उसळणार असल्यामुळे या सगळ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवक सुद्धा इथे असणार आहेत। साधारणतः 10,000 स्वयंसेवक इथे उपस्थित असतील आणि हे सगळे स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने खरं तर आणि आवडीने इथे दाखल होताना दिसत आहेत आणि हे सगळं या गर्दीचं नियोजन करणार आहेत। तर काही विशिष्ट मागण्या होत्या मनोज जरांगे पाटलांच्या, त्यामधली मुख्यत्वे अशी मागणी होती की मराठा बांधवांना ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं आणि सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिली जावीत। आणि या मागणीसाठी त्यांनी आंतरवाली सराटी या गावामध्ये 17 दिवसांचं आंदोलन आणि उपोषण सुद्धा केलेलं होतं आणि त्यानंतर एकूणच आंतरवाली सराटी हे गाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित झालं, ओळखीचं झालं आणि त्याच गावामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांची ही सभा होती आहे। याआधी त्यांनी 12 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केलेला होता। यामध्ये मुख्यत्वे करून मराठवाडा असेल, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधलं नाशिक असेल, हे सगळ्या ठिकाणी ते फिरले होते। संवाद दौरा असं त्यांनी आपल्या दौऱ्याला नाव दिलेलं होतं आणि या सगळ्या माध्यमातून त्यांनी खऱ्याच अर्थाने मराठा बांधवांशी संवाद साधलेला होता। त्यांच्या मागण्या, त्यांचे दुःख हे सगळंच त्यांनी खरं तर जाणून घेतलेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या मराठा बांधवांना त्यांनी आजच्या दिवशी या सभेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन सुद्धा केलेलं होतं। त्यामुळे आजची सभा निश्चितपणे मोठी आणि भव्य दिव्य होणार आहे असं दिसतंय, कारण ही गर्दीच खरं तर या सभेची एकूणच यशस्वीता आपल्याला दाखवून देते आहे। त्यामुळे ही गर्दी तर खरं तर आपण आत्ताच्या वेळेची बघतोय। सकाळी 8:30 वाजता सुद्धा या सभेला इतक्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे, तर दुपारी 12:30 वाजता हे चित्र अधिकच भव्य दिव्य होणार असल्याचं दिसतंय। आणि आपल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या ज्या मागण्या होत्या, मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र सरसकट देण्यात यावीत, यासह मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा जो होता तो गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्रयत्न केलेले होते। आणि ही सगळी गर्दी आता मनोज जरांगे पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी पुढची नेमकी आंदोलनाची रूपरेषा काय असेल, पुढचा नेमका आंदोलनाचा कार्यक्रम काय असेल, या सगळ्या विषयीची उत्सुकता जशी सगळ्या महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे, किंबहुना त्यापेक्षा काहीशी अधिकच इथल्या गर्दीला सुद्धा लागून राहिलेली आहे। तर आज दुपारी 12:30 वाजता या सभेला सुरुवात होईल। काल मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः या सभेच्या स्थळी येऊन एकूणच इथल्या नियोजनाचा सुद्धा आढावा घेतलेला होता। तर आज या भव्य दिव्य सभेच्या निमित्ताने जालन्यामधल्या सगळ्या शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अशा पद्धतीचे आदेश दिलेले होते आणि त्यांनी अशी माहिती सुद्धा दिलेली आहे। ज्या काही सरकारी आणि खासगी शाळा असतील त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे। माझ्यासोबत इथे महावितरणचे काही कर्मचारी आहे, आपण यांच्याशी बातचीत करूया। सर, मला सांगा नेमका तुम्ही हा उपक्रम काय करत आहात? आज होणाऱ्या महासभेसाठी जे काही आमचे सर्व मराठा बांधव येणार आहेत, त्या मराठा बांधवांसाठी आम्ही नाश्त्याची व्यवस्था आहे अंतरवाला फाटा या ठिकाणी केलेली आहे। कारण आता तिथं खूप गर्दी असणार आहे आणि जाण्या येण्याला वेळ लागणार आहे, खूप मराठा बांधवांना असं पायी जावं लागणार आहे। तर त्या संदर्भात त्यांना नाश्ता आणि चहाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली की बरं सर, काय सांगणार? आज या महासभेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून लाखो शेकडो कोटीनं पब्लिक येणार आहे। त्यात आमचा एक महावितरणचा खारीचा वाटा म्हणून कुठेही कुठला जिल्हा?
जालना इथलेच आहात तुम्ही सकाळपासून रात्री काय देता इथे खिचडी वाटप इकडे खिचडी वाटप दिलं जात आहे. काही ठिकाणी कोणी पोहे देत आहे, कोणी खिचडी देते, कोणी भाजी भाकरी देत आहे. हेतू हाच की इकडे जो मराठा समाज जात असेल, कारण पहाटेपासून लोक प्रवास करून येत आहेत, त्यावेळी त्या लोकांच्या पोटामध्ये 2 घास जावे, कोणी चहा देत आहे, या गोष्टी केल्या जातात. आणि यासाठी कोणीही नियोजन करायला सांगितलं नाही. लोक स्वयंस्फूर्तीनं कोणी स्टॉल लावतंय, कोणी हॉटेल ओपन केलेली आहेत आणि तिकडे काम चाललेलं आहे. बोला दादा, आपलं नाव काय? मी बाबासाहेब कचकुरे कुठून आलाय? मी संभाजीनगरवरनं शेंद्रा MIDC. आणि सगळे लोक आपापल्या दशम्या स्वतः घेऊन इथं रोडवर ठेवताय. सगळ्यांना नाश्त्याची अति उत्तम सोय केलेली आहे. बोला दादा, कुठून आलाय तुम्ही? आम्ही संभाजीनगर. काय इकडे आज हेतू काय नेमका, काय होणार आज? सारा महाराष्ट्राला माहिती इकडे काय आहे म्हणून आज जरांगे पाटील आता मराठ्यांचे नेते झालेले आहेत आणि आरक्षण मिळवून तर दाखवतील. दाखवणारच. ते आमचं स्वप्न आहे, ते मिळणारच, आमचं हक्काचं आरक्षण आहे ते. लोक आता या आत्मविश्वासासह अंतरवाली सराटीला चाललेले आहेत आणि हाच आजचा मराठा आंदोलनाचा प्रचंड मोठा टप्पा असणार आहे. पाणी सुद्धा वाटलं जात आहे इथे आणि हे कोणी कोणाला सांगितलेलं नाही. प्रत्येक जण आपल्या स्फूर्तीनं करतोय आणि हाच आंदोलनाचा जर का सुरुवात, हा उत्साह एवढ्या प्रमाणात असेल तर सभेमध्ये काय होणार आहे, काय म्हणणार मनोज जरांगे पाटील, नवा अल्टिमेटम देणार, आंदोलनाची नवी दिशा देणार, काय होणार हे आपण पाहणार आहोत पुढारी न्यूजवर. तुर्तास आपण इथेच थांबूयात. थोड्याच वेळात जरांगे पाटलांची सभा सुद्धा सुरू होणार आहे. अंतरवली सराटी परिसरातून मी प्रसन्न जोशी, पुढारी न्यूज. तर आपण बघत होतो ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने गावोगावावरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून खरं तर हे सगळे मराठा बांधव मिळेल त्या वाहनाने खरं तर आंतरवाली सराटी या गावामध्ये पोहोचताना दिसत आहेत आणि त्यांच्या नियोजनाची, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय सुद्धा केली जात होती. आपण पाहिलंय खूप दूरवरून येणाऱ्या या बांधवांच्या पोटामध्ये 2 घास जावेत आणि त्यांची भूक काहीशी शमली जावी यासाठी स्वयंस्फूर्तीने इथे रस्त्याच्या दुतर्फा स्टॉल लावले जात होते. काही जणांनी तर आपली हॉटेल्स अगदी रात्रभरापासून खुली ठेवलेली आहेत या सगळ्या मराठा बांधवांच्या भुकेची सोय करण्यासाठी आणि त्यांना 2 घास अन्न मिळावं यासाठी. तर या सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक आता दाखल होता आहेत आणि हे सगळं चित्र आता सकाळच्या वेळचं आपण बघतोय. त्यामुळे जसजसा वेळ पुढे जाईल, जसजशी दुपार होईल तोपर्यंत हे चित्र आणखी भव्य दिव्य स्वरूप खरं तर प्राप्त करताना दिसेल आणि याच सभेसाठी मोठी गर्दी होताना आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्र दौरा खरं तर एका विशेष अर्थानं गाजवला गेलेला होता मनोज जरांगे पाटील यांनी. कारण या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये मराठवाड्यामधल्या बहुतांश भागामध्ये, बहुतांश जिल्ह्यांमध्ये खरं तर त्यांनी जाऊन भेटी दिलेल्या होत्या आणि बीड असेल, अहमदनगर असेल, परभणी असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी शेकडो गावांना भेटी दिल्या. असंख्य ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी झालेली बघायला मिळाली. JCBच्या सहाय्याने 100 JCB लावून अक्षरशः शेकडो टनांच्या फुलांची उधळण सुद्धा त्यांच्यावरती करण्यात आलेली होती. त्यामुळे हे सगळं चित्र एकीकडे आपण पाहिलेलं असताना गेल्या 12 दिवसामधलं आज सभेला होणारी ही गर्दी आपण अनुभवतोय. त्यामुळे महिला वर्गाचा प्रतिसाद सुद्धा या सभेसाठी अत्यंत मोठा दिसतोय. तर या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी जालन्याच्या दिशेनं कूच केलेलं आहे आणि हळूहळू ही गर्दी वाढायला सुरुवात झालेली आपल्याला दिसतेय. तर पुन्हा एकदा या सभेच्या माध्यमातून आंतरवाली सराटीमध्ये एक भगवं वादळ आपल्याला बघायला मिळेल. सोबतच मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत सरकारला जे अल्टिमेटम दिलेले आहेत त्यावरती सुद्धा मनोज जरांगे नेमकं काय बोलतील हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. खरं तर सरकारला त्यांनी 1 महिन्यांची मुदत दिलेली होती आणि त्यामध्ये 10 दिवस वाढवून दिलेले होते. त्यामुळे सरकार नेमकं काय करेल आणि त्या निर्णयाच्या आधी मनोज जरांगे पाटील आपल्या सभेमधून नेमकं काय बोलतील, पुन्हा एकदा सरकारवरती निशाणा साधतील का, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. तर या सभेसाठी 160 एकरांवरती हा सगळा मंडप वगैरे उभारण्यात आलेला आपल्याला बघायला मिळाला. काही ठिकाणी हे मंडप होते, काही ठिकाणी बैठी अशी आसन व्यवस्था केली गेलेली होती. भव्य असा स्टेज सुद्धा दिमाखदार अशा पद्धतीने उभारण्यात आलेला आहे. ही गर्दी आपण बघतोय ठिकठिकाणी 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आणि हीच सगळी चित्र असतील, हे काही झेंडे असतील, हे आपल्या गाड्यांवरती लावून
ही सगळी मंडळी आता जालन्यामधल्या आंतरवाली सराटी या गावामध्ये जमताना बघायला मिळत आहेत. शिवछत्रपतींच्या नावाचा सुद्धा जयघोष होताना दिसतोय. तर आपण बघतोय रस्त्याच्या दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दुतर्फा ही सगळी माणसं उभी आहेत आणि जे मराठा बांधव इथे येताना दिसत आहेत त्या सगळ्यांना खाण्यापिण्याच्या वस्तूंचं वाटप केलं जात आहे. खिचडी, पोहे अशा पद्धतीचे पदार्थ सुद्धा त्यांना दिले जात आहेत. तर यासोबतच पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा त्यांची केली जाते. तर ही काही दृश्य आपण थेट या सभेच्या स्थळावरची बघतोय. गरजवंत मराठ्यांचा लढा असं या व्यासपीठाला नाव देण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीचा बोर्ड सुद्धा या व्यासपीठावरती लावलेला आपल्याला बघायला मिळतोय. तर या सगळ्या सभेचे आपण आताचे लाईव्ह अपडेट्स घेऊयात. आमचे वरिष्ठ प्रतिनिधी प्रसन्न जोशी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रसन्न सर, आपण बघतोय काल रात्रीपासून खरं तर मोठ्या संख्येने बांधव एकवटताना दिसत आहेत आणि आत्ताच एवढी गर्दी झालेली आहे की पुढे 12:30 वाजता अक्षरशः मैदान अपुरं पडेल का अशी परिस्थिती असेल. अगदीच हे शक्य आहे. 100 एकराचा परिसर सांगण्यात येतोय आणि 100 एकरावरती या मोठ्या प्रमाणात मराठा समाज इकडे आलेला आहे. मोठ्या संख्येनं इकडे या सभेला यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यापासून, पश्चिम महाराष्ट्रापासून, विदर्भापासून सगळीकडनं मराठा समाज इकडे येतोय. एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत इकडे या मराठा बांधव आज पहाटेपासून, काही जण काल रात्रीपासून इकडे हा प्रवास करतायत. आपण आता आंतरवाली सराटीच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर आहोत. तिथे हा चौक आहे आणि या चौकामध्ये विविध ठिकाणावरून मराठा समाज येतोय. काही ठिकाणी काही मदत केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे, जिकडे कोणी नाश्ता देतंय, कोणी पाणी देतंय, कोणी हवी तशी मदत करतंय आणि हे कोणीही कोणाला सांगितलेलं नाहीये. सगळे स्वयंस्फूर्तीनं करतायत. एकच हेतू आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी आंदोलन केलं होतं. आजची सभा यशस्वी झाली. हा एकमध्ये त्यांचा हेतू आहे. आपल्यासोबत इकडे काही तरुण कार्यकर्ते, मराठा कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. काय दादा नाव आपलं? कुठून आलात? औदुंबर शिंदे. तुम्ही कुठून आलात? संभाजीनगर. काय मिशन आहे? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर म्हणून आज काय होणार? सभेमध्ये काय होणार? आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. आज शेवटचा दिवस आहे. आज जो 30 दिवसाची मुदत दिली होती त्याचा शेवटचा अल्टिमेट दिला होता, त्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज जर आम्हाला आरक्षण जर नाही भेटलं तर आम्ही काय करायचं ते करू. आता सांगणार नाही, हे आम्ही कृतीत करून दाखवू. लोकांचा आज निर्धार आहे. आतापर्यंत लाखोंचे मराठा मोर्चे झाले. क्रांती मोर्चा झाला, मूक मोर्चा झाला. त्यानंतर आज एक मिनिट, ताई पण आहेत आपल्यासोबत. ताई, कुठून आलात आपण? औरंगाबाद, संभाजीनगर मधून. काय आज काय होणार सभेमध्ये? काय अपेक्षित आहे? आरक्षण मिळालंच पाहिजे. पण अजूनही तिकडे त्या समिती, अध्यादेश काय होणार, ओबीसी आहेत नाही आहेत, निजामाच्या काळात काय दाखले होते, अजूनही ते सरकारी प्रकार चालू होईल ना काहीतरी. अहवाल तर सादर करावाच लागेल ना गव्हर्नमेंटला. आम्ही अजून किती दिवस लढा देणार असा? आहे ना. एक महिन्याचा अवधी दिला तर आम्ही जरांगे पाटलांनी 10 दिवसाचा एक्स्ट्रा वाढून 40 दिवसाचा दिलेला आहे. सरकारने अल्टिमेट दिलेलं आहे की तुम्हाला 40 दिवसामध्ये आम्ही कोणत्याही हालतमध्ये तुम्हाला कोणबी सर्टिफिकेट देण्यात येतील म्हणून. पण सरकार म्हणतंय की सगळे सरसकट आतापर्यंत जे शोधण्यात आलं त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा सरसकट सगळ्यांच्या कुणबी नोंदी नाहीये. निजामाच्या काळापासून सुद्धा फार थोड्या लोकांकडे आहेत. मग कुणबी ठरवायचं कसं? जी जरांगेंची मागणी की सरसकट सगळे कुणबी. शेतकरी वर्गातले माणसं आहेत. आमचे वडील बापजादे सर्व शेतकरी आहेत आणि जो शेतकरी आहे, जो कुणबी करतो तो कुणबी. इकडे गर्दी खूप आहे, त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला वाहतूक व्यवस्थेला अडचण आणता येणार नाही इथे. मात्र आपण या लोकांच्या भावना समजू शकतो. प्रत्येकासमोर त्याचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. आरक्षणाची काहीतरी मागणी आज आमची मान्य झाली पाहिजे. सरकारकडून काहीतरी आम्हाला त्याबद्दल खात्रीलायक शब्द मिळाला पाहिजे. जरांगे पाटलांनी एक मात्र यावेळी करून दाखवलेला इकडे हा उल्लेख करावा लागेल. जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलं असलं तरी ते सुरू होऊ शकतं. आपण मॅनेज झालेलो नाही हे मात्र याच्यातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आजची ही विराट सभा जी आंतरवाली सराटीला होणार आहे ते फार मोठं निदर्शक असणार आहे की जरांगे पाटील यापुढे काय करणार आहेत. सध्या तरी आपण त्या सभेसाठी तयार राहूयात. थोड्याच वेळात ती सभा सुरू होईल त्यावेळी पुढारी न्यूजवरती आपण सगळे बघणार आहोत. आता तरी आंतरवाली सराटीच्या या परिसरातून जालनाच्या या मुख्य महामार्गावरून प्रसन्न जोशी, पुढारी न्यूजसाठी. प्रसन्न सर, खरं तर आपण बघतोय मोठ्या संख्येने गाड्यांचे ताफे सुद्धा इथे दाखल होताना बघायला मिळत आहेत. आपण पुन्हा एकदा ते प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करूयात.
जरूर जरूर. आपण इकडे मी माझ्या कॅमेरा पर्सनला सांगतो की त्याने इकडचा सगळा माहोल काय आहे तो आपल्या हो. प्रेक्षकांना दाखवावा. हो, तर आपण बघतोय मोठ्या मोठ्या संख्येने संख्येनं खरं तर ही संख्या आता वाढत जाणार आहे. आम्ही हो. सकाळी 7:30 पासून प्रवास सुरू केला जालन्याहून. जालन्याहून आम्ही प्रवास सुरू केला आणि हायवेवरती आता मोठ्या संख्येने या गाड्यांची संख्या वाढत चाललेली आहे. मात्र एक इकडे नमूद केलं पाहिजे की इतक्या मोठ्या संख्येने येऊन सुद्धा रस्ता कुठेही ब्लॉक झालेला नाहीये, कुठे काही अनुचित प्रकार घडलेला नाहीये. सगळे स्वयंस्फूर्तीनं कायदा सुव्यवस्था राखायला मदत करतायत, आपल्या मराठा बांधवांना मदत करतायत. कुणी पाण्याची व्यवस्था करताय, कुणी खाण्याची व्यवस्था करताय. प्रत्येक जण आपापला शिधा घेऊन आलेला आहे आणि सगळे एकाच मिशनसाठी आलेले आहेत. मराठा आरक्षण हे त्यांचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाचा चेहरा बनलेले आहेत आणि आज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. इकडे सांगायला पाहिजे जरांगे पाटलांनी जेव्हा सगळं आंदोलन सुरू केलं, फक्त सांगतो 2 महिन्यापूर्वी जरांगे पाटील कदाचित त्यांच्या पंचक्रोशीच्या बाहेर माहीत नसतील, पण त्यांच्या आंदोलनानंतर, त्यांच्या उपोषणानंतर त्यांची दखल महाराष्ट्राला घ्यावी लागली. नॅशनल हेडलाईन झाल्या त्यांच्या आंदोलनाच्या. मुख्यमंत्र्यांना यावं लागलं. दोन्ही छत्रपतींनी त्यांना त्यांची दखल घ्यावी लागली. आज जरांगे पाटलांनी महत्व मिळवलेलं आहे आणि माझ्या मते आधीचा क्रांती मोर्चा, मूक मोर्चा याच्या पुढची ही पायरी आहे की ज्याद्वारे आता मराठ्यांना आपला आवाज थेट पोहोचवणारा, चेहरा असणारा नेता मिळालेला आहे, ज्यांचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. आज ते या सभेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नवा अल्टिमेटम देणार का, नवी मागणी करणार का, आंदोलनाची नवी दिशा दाखवणार का, उपोषण पुन्हा करणार का, या सगळीकडे आपलं लक्ष आहे. तुर्तास तरी ही सगळी गर्दी जी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय ही जालन्याच्या या हायवेवरती अंतरवली सराटीपासून अजूनही आपण एक जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहोत. तिथल्या या चौकातली ही सगळी गर्दी, हा सगळा प्रतिसाद, हा सगळा मराठा समुदाय. हो, प्रसन्न सर, ही जी माणसं आहेत खरं तर या एकूणच आंदोलनाला असेल, याला चळवळीचं, लोकचळवळीचं आणि लोकसहभागाचं स्वरूप आलेलं आपल्याला दिसतंय. ही जी माणसं आहेत जी स्वयंस्फूर्तीने खरं तर या सगळ्याचं वाटप करताना दिसत आहेत, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण एकदा जाणून घेऊयात. हो हो, आपण त्यांच्याकडे जाऊयात. आपण जाऊयात. मी तुम्हाला प्रत्यक्ष ते ठिकाण दाखवतो की जिकडे हे सगळं चाललेलं आहे, जिकडे ही सगळी मदत दिली जाते. फक्त आम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण इकडे दोन्हीकडनं वाहतूक सुरू आहे. इथे आपण जाऊयात. या ठिकाणी आता हा नाश्ता आणि पाणी दिलं जात आहे. कोणी कोणाला सांगितलेलं नाही, कोणी म्हटलेलं नाही की इकडे हा स्टॉल लावायचा, पण तरी सुद्धा सगळे मदतीला आलेले आहेत. नमस्कार. ही सगळी व्यवस्था कोणी केली? ही आम्ही डोणगावच्या सर्व मराठा बांधवांनी केली. काही संघटनेचं नाव किंवा काही संघटना, काही संघटनेचं नाव नाही, कुठली संस्था नाही, एनजीओ नाही, संघटना नाही. 10 माणसं एकत्र आली. उद्या आपल्या समाजाचा इकडे मोर्चा चाललेला आहे, त्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. काय व्यवस्था केलेली इकडे? बिस्किट, खिचडीची, पुलाव, भात. इथे कुठे खिचडी, कुठे पुलाव, कुठे पाणी, या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. प्रत्येक जण इकडे गरीब घरातून आहेत. आपल्याकडनं ज्या या आंदोलनासाठी आपली, जसं खारीचा वाटा जो शब्द वापरला जातो, रामसेतू बांधताना जो खारीचा वाटा होता, तसं जो जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करतोय. आणि काय पण आज दादा काय होईल असं वाटतं या सभेमध्ये? आज ही जगाच्या इतिहासात नोंद होईल जरांगे पाटलाची. अजूनही शासनाकडनं काही खात्रीलायक शब्द देण्यात आलेला नाहीये. काय होईल असं वाटतं पुढे? आरक्षण द्यावंच लागेल. आरक्षण द्यावंच लागेल सरकारला. आपण सगळे इकडचे आहात, याच गावचे आहात? आम्ही संभाजीनगरवरून आलोय, छत्रपती संभाजीनगरवरून आलोय. परिचय दे पहिले. मी नरसिंग चव्हाण, मराठवाडा विभाग प्रमुख, मराठा व्यवसाय संघ. मराठा व्यवसाय संघ. पण मला सांगा, अजूनही आता 30 दिवस झाले, आणखी आता काय 40 दिवसाची हे देण्यात आलेली आहे. पण शासनाकडनं काही संकेत जाणवतात की अरे काही समितीचा अहवाल आला का, काही अभ्यास झाला का, काही नवीन दाखले सापडले का, पुरावे सापडले का, तसं काही होताना दिसतं? शासनाकडून फक्त ते 5,000 जी अर्ज तेवढं सांगितलं किंवा 5,000 सबूत मिळालेत म्हणून. पण ऍक्च्युअली खरा प्रयत्न सरकारकडून चालूच नाहीये. तर सरकारनं तो प्रयत्न करावा आणि मराठ्यांना आरक्षण. आज जरांगे पाटील काय करतील? उपोषणाची मुदत वाढवतील, नवा अल्टिमेटम देतील, रस्त्यावरचं आंदोलन काही सुरू करतील? काय होईल असं वाटतं? मनोज जरांगे पाटील काही पण करू शकतात सर. आता जरांगे पाटील जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आमचा टोटल मराठा समाज बरोबर राहील. मला इकडे आज आठवणीने सांगावं असं वाटतं की जरांगे पाटलांनी आंदोलन यापूर्वी खूप केलेली आहे, पण प्रामुख्यानं मराठा समाजामध्ये, मराठवाड्यामध्ये, जालना किंवा त्या आजूबाजूच्या परिसरात, जालना बीड परिसरामध्ये ओळखीचे असणारे जरांगे पाटील आज सकल मराठा समुदायाचे जननेता झालेले आहेत, चेहरा झालेले आहेत मराठा आरक्षणाचा. आणि त्यामुळे आंदोलनाला मात्र धार चढलेली आहे. आणि आपण जे मगाशी बोलतोय त्याचीच ही प्रतीक आणि त्याची जी चित्र. अगदी प्रसन्न सर, आपण बघतोय की या सगळ्यासाठी मोठ्या संख्येने खरं तर ही सगळी गर्दी होताना दिसतेय. जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतं. कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा दगडाला दसत नाही. ज्या दिशेने दगडाला त्याचा
पाठिंबा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. काय भावना आहेत तुमच्या? आम्ही आरक्षण आम्ही बरेच आंदोलनं केले आतापर्यंत. आम्ही नांदेडवरून आलेलो आहे आणि सरकारने आता आम्हाला टिकणारं आरक्षण द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही नांदेडमध्ये सुद्धा साखळी उपोषण केलेलं होतं 15 दिवसाचं आणि दादांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही नांदेडवरून इथे आलेलो आहोत. हे हा मोठा जनसमुदाय आलेला आहे आज, कसं बघतात? काय भावना आहेत तुमच्या? कुठून आला? अतिशय सुंदर आहे जनसमुदाय आणि हे सुवर्ण क्षण आहे. याचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा आणि अतिशय सुंदर नियोजन आहे. काल आम्ही आलो एकदम शिस्तबद्ध आणि महिलांची तर खूप सुंदर सोय केलेली आहे. इथं एकाही महिलेला बिलकुल कुठलाच त्रास झालेला नाहीये. सगळे स्वयंसेवक खूप छान काळजी घेत आहेत, त्यामुळं खूप छान वाटतंय. काय सांगाल, तुमचे काय भावना आहेत? आम्ही तीव्र भावना व्यक्त करतोय. आधी गृहमंत्र्याचा निषेध करतोय, कारण का आंतरवाली सराटीमध्ये भगिनींवर लाठीचार्ज झाला, त्याच्यात मी निषेध करते. आणि आज आरक्षणाचा मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे. आज पूर्ण महाराष्ट्र नाही, पूर्ण इंडिया, आंतरराष्ट्रीय लोक बघतायत आणि आंतरराष्ट्रीय लोक इथं आलेले आहेत. तरी आज माझी कळकळीची विनंती आहे, आरक्षणाचा मुद्दा मिटून टाका. आता अजून काही महिला आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलण्याचं. काय सांगाल आजी, तुम्ही पहिल्या दिवसापासून आहेत, आता दिसला तिथं, काय सांगाल? काय झालेलं आहे आमचं भजन कीर्तन चालू होतं. आमच्या रात्रीचं 2 वाजता आले, आमच्यावर हल्ला केला. आमचा काकडा हरिपाठ सुरू झाला आणि त्याने आमचा हल्ला केला. अजून काय सांगा याच्यावर? खूप त्रास द्याला, आम्हाला पाहावलं सुद्धा नाही. तुम्ही लाट्या गाट्या खाल्ल्या, तुमच्या समरनाथ आज अख्खा महाराष्ट्र तुमच्या अंतरवालीला आलेला आहे. आमच्यावर आभार मानतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचा आमच्यावर उपकार झाला, आमच्यावर धावून आले. आम्ही वाघाच्या जाळीत गुतलं, दाडा तुटलं, आमचा काही विलास चालला नाही. आम्हाला काय करणार? आम्ही आमचा न इलाज झाला, आमच्याजवळ काही नव्हतं शस्त्र वस्त्र. आम्ही असं खाली तोडून गेलो, मारून टाकलं. काय करा? हे साहेब होते. कसं बघताय तुम्ही इथं? आता हे लोक आले, तुम्हाला समाधान झालं. आमचं अर्ध दुःख कमी झालं. महाराष्ट्राने अर्ध दुःख कमी केलं. महाराष्ट्राने अर्ध दुःख कमी केलं. आरक्षण पाहिजे, सरकारच्या बापापासून घ्यायचं. आपण पाहिलं कशा तीव्र भावना आहेत. आज या ठिकाणी समर्थन दर्शवण्यासाठी आले. तू या ठिकाणी आले, काय भावना आहे तुझ्या? तू आता समर्थन दर्शन. आरक्षण भेटलंच पाहिजे, आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे. आमच्या हक्काचं आहे आरक्षण, आम्हाला भेटलंच पाहिजे. जय जिजाऊ. मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. गावाखेड्यातून, वाड्या वस्तीतून समर्थन दर्शवण्यासाठी. तर या सभेवरती आपलं लक्ष असंच राहणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा पुढारी न्यूज.